गणपती सर्वानी कार्तिक सुब्रमणी विराजिता कार्तिक सुब्रमणी तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हे श्रीराम तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हे श्रीराम आवडे निरंतर हे श्रीराम तुका म्हण माझे हेची सर्व सुख 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 तुका म्हणे हेची सर्व सुख कमन माझे हेची सर्व सुख तुका म्हणे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे 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 हेची सर्व सुख
हरि ओम। हरे हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे Baba
हॅलो
पडोनिया राही राही पडोनिया राही राही पडोनिया राही पडोनिया राही राही पडोनिया राही राही पडोनिया राही पडोनिया राही उगाच संताची ये पायी उगाच संताची हे पायी न लगे पुसने सांगावे सांगावे न लगे पुसने सांगावे राही पडोनिया राही राही पडोनिया राही पडोनिया राही पडोनिया पडोनिया राही पडोनिया राही उगाच संताची पायी उगाच संताची पायी न लगे पुसणे सांगावे सांगावे न लगे पुसणे सांगावे उगाच संताची पायी उगाच संताची पायी न लगे पुसणे शुद्ध करी भावे भावे चित्त शुद्ध करी भावे 2 मिनिटं सरंड उभे राहा आदरणीय मंत्रीजींचं स्वागत आहे चित्त शुद्ध करी भावे शुद्ध करी भावे चित्त शुद्ध करी भावे चित्त शुद्ध करी भावे चित्त शुद्ध करी भावे न लगे पुसणे सांगावे सांगावे न लगे पुसणे सांगावे चित्त
शुद्ध करी भावे नलगे कुसले सांगावे सांगावे नलगे कुसले संतांचे पायी नलगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे सहजते स्थिती उपदेश परयुक्ती नलगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे तुका म्हणे भाव जवळी धरोणी आणे देव नलगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे विठाला 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 पळवण्या राही भुगाच संतांचे पायी नलगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे महायोग विडे भीमरथ्या परम पुंडरीकाय दातुम निंद्रयी समागते तिष्ठन्दमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपा अनेक धेजा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योंता प्रवेश मम वाचे मे माप सुप्ता संजीव यत्यखिल शक्तिदा स्वधामना अन्याश हस्तचरण श्रवणत्वगादे प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जय जय क्लिया स्मरण होय सगळे विद्यांचे अधिकरण ते वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते पळवण्या राही भुगाचा संतांचे पायी नलगे पुसणे सांगावे चित्त शुद्ध करी भावे कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग संत श्रीमंत महाराज शिवभूषण जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा संत पर प्रकरणातील 4 चरणाचा गोळ असा अभंग आहे विठाला 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 कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो म्हणजे असा
आजचे हे कीर्तन किम निमित्त किम प्रयोजनम किम कारणम, तर जवळजवळ श्रवणाला ज्ञातच आहे, माहितीच आहे, तरी पण 2 मिनिटात सांगतो. थोड्या मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेल्या आपल्या पाळधी नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्वच सद्गुरू मोठे बाबा यांच्या ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि ज्यांची संकल्पना आहे ते माननीय पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील यांच्या संकल्पनेतून वारकरी साहित्य वाटपाचा कार्यक्रम हा 3रा टप्पा या ठिकाणी पूर्णत्वास येतोय. कारण जवळा भाऊंचा हा मतदारसंघ होता. सर्वांना वारकरी संप्रदायाला एक मजबूती मिळावी, कारण अलीकडे बरेचसे इच्छुक आहेत, त्यांनाही वाटतं आपणही गळ्यामध्ये टाळ घ्यावा, आपणही भजन करावं, परंतु बऱ्याचशा गावांना साहित्यच नाही म्हणून भजनी मंडळच भेटत नाही. अलीकडे कीर्तनकार भेटतील परंतु भजनी मंडळ सापडतीलच याची नो गॅरंटी. विठाल परंतु खरोखरच अतिशय चांगला विचार भाऊंच्या मनामध्ये आला आणि त्यांनी संकल्पना पूर्तीस ते नेत आहेत. खरोखरच सर्वांना आज 40 ते 45 हजारांचे हे किट, टाळ, विणा, पकवाज आणि पेटी सर्वच गावांना ते वाटप करतायत. हे फार मोठं उदार अंतकरणाचं हे लक्षण आहे. पैसा हा सर्वांकडेच असतो, नाही असं नाही, परंतु देण्याची वृत्ती असावी लागते. आणि ती उदारता, ते दातव्य भाऊंकडे आहे. नुसतं भाऊच नाही, हा पूर्ण परिवार. आणि खरोखरच जो याचक आहे म्हणजे तुमच्या माझ्या माध्यमातून जो याचक आहे त्याला माहिती आहे कुणाकडे मागावं म्हणजे आपली इच्छा पूर्तीस जाईल. जो तो जसं मागणं असेल तसं बरोबर वक्त धरतो. भाऊंकडनं तर सर्वांनाच मिळतं, परंतु भाऊंकडे यांचा वशिला लागत नाही. मग ते प्रताप दादा धरतात, ते प्रताप दादाकडे वळतात. आणि खरोखरच हरिश्चंद्र राजासारखं ही भावना, ही वृत्ती या घराण्यात आहे. खरोखरच वास्तविक माझ्याकडे टाइम नाही. कीर्तन म्हणजे औपचारिकता आहे, एक थोडंसं माध्यम आहे की आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आलेला आहात. सर्व जे मागची पुरुष मंडळी जी उभे आहेत ना, बसायला खुर्च्या बऱ्याचशा रिकाम्या आहेत. आपण जर बसून घेतलं तर फार बरं होईल. विठाल 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 विठाल. टाइम तसं माझ्याकडे नाही, मी कीर्तन करण्यासाठी उभाच नाही, परंतु एकही या ठिकाणी वारकरी साहित्य वाटपाचा कार्यक्रम असल्या कारणाने थोडं काही ना काही आपण सुरुवात करावी, म्हणजे त्या माध्यमातून सर्व लोक येतात आणि मग त्या कार्यक्रमाला आरंभ होतो. नाहीतर रिकामी चर्चा फक्त सुरू असते, मग ती चर्चेला कुठंतरी पूर्णविराम मिळावा म्हणून हे कीर्तन आहे. दुसरं तिसरं काहीच नाही. तशी मला वेळ भरपूर मिळालेली आहे. फक्त 10 मिनिटे मी या ठिकाणी बोलणार आहे, कारण सर्वांनाच कामाचे दिवस आहेत. अहो, वाटपाचा कार्यक्रम बरेचसा टाइम त्याच्यात जातो, म्हणून मी जास्तीत जास्त 9:45 पर्यंत बोलणार आहे. आणि 9:45ला अगदी थोडा वेळ बाकी आहे, परंतु काळजी करू नका, अगदी थोड्या वेळामध्ये भाऊ बस आपल्याला दुसरं काही न बोलता एक वारकरी फक्त अभंगाला स्पर्श करायचा आणि आपलं जय विठ्ठल करायचं. वास्तविक म्हणजे आज कसोटी खेळायचं नाही, वन डे नाही, आणि 2020 तर मुळीच नाही, कारण बॅट घेतली मारायला गेलं की आऊट, बस अशी परिस्थिती आहे. आणि त्यातल्या त्यात अतिशय माझ्यासारखा पामराकडे ही सेवा सद्गुरू मोठे बाबा ट्रस्टच्या वतीने ही सेवा माझ्या वाटेला सोपवण्यात आली. सेविके करावी सांगितले काम सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं म्हणले महाराज. आणि त्यातल्या त्यात गजाननजी महाराज वरसाडेकर यांच्या आग्रहास्तव मी तर त्यांना नाही सांगितलं होतं, म्हटलं पंढरपूरला आहे मी, काला झाल्यानंतर येईल, थकलेला असेल, त्याच्यापेक्षा महाराज मला माफ करा, दुसऱ्यालाही सेवा द्या. म्हणले नाही नाही बापू, ही सेवा तुम्हालाच करावी लागेल. म्हणले काही नाही, जास्त वेळ तुम्हाला बोलायचं नाही. म्हटलं ठीक आहे, कारण जास्त वेळ मला बोलता येत नाही, कारण जास्त वेळ बोलणार मधला मी नाही. मग अल्प वेळेमध्ये मला ही संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करावं म्हणून मी त्यांना होकार दिला. विठाल आज आपण सर्व जण भाऊंना भाऊ म्हणतो. वास्तविक भाऊ या शब्दाचा नुसतं भाऊ म्हटलं तरी अंतकरणाला हे शब्द स्पर्श करून जातात. समाजामध्ये भाऊ भाऊ आहेत, परंतु सख्खे भाऊ पक्के वैरी झालेले आहेत असं म्हणायला काही बाबग ठरणार नाही. परंतु या ठिकाणी आपण
भाऊंना भाऊ म्हणतो आणि भाऊ कोणाला म्हणतात सहज सांगू, अगदी थोडक्यात जर बोलायचं झालं, भाऊ त्यालाच म्हणतात ज्याला जो आपल्या घासातून अर्धा घास दुसऱ्याला देण्याची ज्याची ताकद असते, हो ज्याची वृत्ती असते, त्याला म्हणतात भाऊ. आणि खरोखरच कधी जा भाऊंनी अजूनपर्यंत कोणालाही नकार दिलेला नाही. एवढंच नाही, स्पष्ट वक्ता सुखी भव, जे बोलायचं ते तोंडावर बोलतील, माग उगीच उगीच निंदा करून उपयोग नाही. जे बोलायचं ते प्रखड मत मांडणारे म्हणजे भाऊ आहेत. हो, आमचे वैद्य महाराज क्लासमध्ये शिकवत असताना सहजच काव्य करायचे किंवा कीर्तनातून सुद्धा ते काव्य करायचे. पांडुरंग महाराज वैद्य त्यांचं नाव. तर ते म्हणायचे, वैद्यात वैद्य पांडुरंग वैद्य, वैद्यात वैद्य पांडुरंग वैद्य, इतर वैद्य खातात नैवेद्य. हो, हे पांडुरंग महाराजांचं काव्य आहे. तसं थोडक्यात भाऊंबद्दल, भाऊत भाऊ गुलाबराव भाऊ, भाऊत भाऊ गुलाबराव भाऊ, इतर भाऊ करतात खाऊ खाऊ. आणि या ठिकाणी भाऊंच्या या संकल्पनेतून हो हा कार्यक्रम साहित्य वाटपाचा जवळजवळ पूर्णच मतदारसंघाला या ठिकाणी मिळतोय. हे आपलं भाग्य आहे आणि त्या साहित्याचा योग्य ते वापर करणं हे आता आपलं कर्तव्य आहे. देणाऱ्याने ते उदाहरण करण्याने आपल्याला दिलेलं आहे, परंतु तेवढ्याच आदराने ते साहित्य घेऊन आपण देखील एक उत्कृष्ट भजनी आपण त्यांना बनवून दाखवायचंय. हो, मग आपण त्यांना आपल्या गावात बनवून त्यांचा सत्कार करायचा की भाऊ तुम्ही साहित्य दिलं, त्या साहित्याचा योग्य ते वापर आम्ही आजही करतोय आणि भविष्यात देखील करू. हे आपलं सर्वांचं मत तसं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय हे शक्यच नाही. तर असो, किती बोललं तर अपूर्णच आहे. जो अभंग निवडला आहे तो म्हणजे जगद्गुरु तुकोबराय यांचा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय तुम्ही आम्हाला संतांच्या जवळ वास्तव्य करायला सांगतात आणि ते वास्तव्य कसं करावं याचंही हो मत ते मांडण्याचा प्रयत्न करतात. महाराज म्हणतात, बाबा माणसाने वाईटाच्या जवळ जाऊच नाही, माणसाने वाईटाच्या जवळ जाऊ नये आणि संतांच्या संगतीत गेल्याशिवाय राहू नये. याला कारण आहे, मनुष्य हा स्वतःहून बिघडलेला प्राणी नाही. मनुष्य स्वतःहून बिघडलेला प्राणी नाही. माणसाला बिघडायला कारणीभूत जर कोण असेल तर ती म्हणजे संगत आहे. आणि संगतीमुळेच मनुष्य सुधारतो आणि संगतीमुळेच बिघडतो. मग आपण ठरवायचंय आपल्याला कोणाच्या संगतीत जायचंय. लहानपणी शाळेमध्ये आपण प्रार्थना म्हणत असताना म्हणत, देहाची ती जोडी भक्ती हाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. या प्रार्थनेमध्ये आपण अजून म्हणायचं, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. प्रत्येकाच्या हातात आहे मी कसं वागतोय, माझं पाऊल कोणत्या दिशेला जातोय, हे जसं प्रत्येकाच्या हातात आहे तसं प्रत्येकाच्या हातात आहे आपल्याला संगत कोणाची करायची कोणाची नाही करायची. हो, कोणाच्या पाठीमागे जाऊ कोणाच्या पाठीमागे जाऊ नये हे सर्व आपल्या हातात आहे. मग आपण योग्य ती वेळ आणि योग्य तो माणूस आपण जीवनात निवडावा की आपल्यामुळे त्यांचं भलं होईल आणि त्यांच्यामुळे आपलं भलं होईल. असं योग्य ते पर्याय निवडणं हे माणसाचेच आहे. म्हणून दुसंग सर्वथैव त्याज्य, हा वाईटाची संगत जीवनात कधीच करू नका. नारद महर्षी आपल्या भक्तिसूत्रामध्ये वर्णन करतात, बाबा जिंदगी में कुछ कमाने के लिए कुछ खोना पडता है, मग एक करा. दुसंग सर्वथैव त्याज्य, हा वाईटाची जी संगत आहे दुर्जनाची जी संगत आहे ती जीवनात कधीच करू नका. थोडक्यात सांगतो, विंचू आपण सर्वांनी पाहिलेला आहे. मला सांगा, विंचू जास्तीत जास्त किती फुटाचा असतो? फुटावर कारभार नाही त्याचा, कशावर आहे? इंचावर आहे. जास्तीत जास्त 2 ते 2.5-3 इंचच्या आतला कारभार कोणाचा? विंचवाचा. मग एवढा छोटा विंचू मात्र मोठातला मोठा पैलवान देखील त्याच्या नादी लागत नाही. त्याच्या जवळ जायचं म्हटलं की पहिले हातामध्ये चप्पल किंवा बूट घ्यावा लागतो, मग हेरी करावा लागतो, एरवी नाही. मग एवढा छोटा विंचू, एवढा विषारी विंचू की ज्या विंचवाला मोठातला मोठा पैलवान भीतो, मात्र त्या विंचवाला जर पालीने पाहिलं तर पाल काय करते? विंचवाला खाऊन टाकते. आणि विंचवाने सुद्धा पालीला पाहिल्याबरोबर विंचू नांगी खाली टाकून देतो. हात जोडून त्या पालीला म्हणतो, पालमाय कुणीकडनं बी खाय, हो तू नांगीकडनं खाय का तोंडाकडनं खाय. ती पाल त्या विंचवाला खाऊन टाकते. मग विंचवापेक्षा जास्त विषारी पाल. मग एवढी मोठी विषारी पाल की जी पाल विंचू पचवते, मात्र त्या पालीला
कोंबडीने पाहिलं रे पाहिलं. कोंबडी काय करते? पालीला खाऊन टाकते. मग मला सांगा, पालीपेक्षा जास्त विषारी कोंबडी. मग एवढी मोठी विषारी कोंबडी की जी कोंबडी पाल पचवते, मात्र त्या कोंबडीला माणसाने पाहिलं रे पाहिलं. सांगायची गरजच नाही बुवा. विठ्ठल विठ्ठल म्हणून जसं त्या विंचवाच्या नांगीत विष असताना तसं दुर्जनाच्या नसामध्ये विष भरलेलं आहे. म्हणून वाईटाच्या संगतीत कधीच जाऊ नये. ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणतात वाईटाच्या संगतीत जाऊ नये. मग त्या संतांनी आम्हाला बोलवलं पाहिजे तर आम्ही त्यांच्या संगतीत जाऊ. बाबा संत बोलवतील मग आपण त्यांच्या संगतीत जाणं हे उचित नाही. मग आपण न बोलवता जायचं. तू का म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. हो, तर आपण संतांकडे न बोलवता जायचंय. महाराज न बोलवता जाऊन आम्ही करायचं काय? तर महाराज म्हणतात बाबा पडून या राही उगाच संताचे पायी न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करे भावे. विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये, 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 विठोबा विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज जय माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पळून या राही उगा संताचे पायी न लगे पुसणे सांगावे, चित्त शुद्ध करी भावे. सहज ते स्थिती उपदेश प्रयुक्ती तुका म्हणे भाव, जवळी धरोणी आणि देव झालेलं वाक्पुष्प तुम्हा भाविकांच्या चरणी नतमस्तक होऊन ही सेवा आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. महाराज मंडळी, सद्गुरू श्री मोठे बाबा सेवा ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन ही सेवा समर्पित करतो. खरोखर जाता जाता सांगून जातो, खरोखरच भाऊंचं एवढं मोठं कार्य आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाला जबरदस्त बळकटी मिळाली. एक थोडक्यात म्हणजे राजाश्रय आपल्याला प्राप्त झालेला आहे. आज भाऊंच्या माध्यमातून, भाऊंच्या संकल्पनेतून 7 कोटी वारकरी भवनाला भाऊंनी मान्य करून दिले. हो, एवढं मोठं कार्य आज महाराष्ट्रातलं सर्वात मोठं वारकरी भवन जरी कुठं होत असेल तर आपल्या जळगाव नगरीत खानदेशात होतंय. आणि तेही खानदेश पुत्र मोठे बाबांच्या नावाने ते ट्रस्ट झालेलं आहे. असंही मोठं कार्य सदोदित भाऊ करत असतात. कारण अंगी औदार्य जर असलं तरच हे कार्य सहजच होत असतं. नाही तर पैसा कोणाला नको आहे. जेवढा पैसा असला तरी तो माणसाला कमी. परंतु या ठिकाणी हो, माननीय पालकमंत्री गुलाबराव भाऊ तर आहेच, परंतु प्रतापदादा, विकी बाबा, हो सर्वच या घराण्यात उदार जन्माला आलेत. नाही म्हणणारं कोणीच नाही. जे भाऊंच्या अंगी गुण होते तेच प्रतापदादांच्या अंगी आहेत, विकी बाबांच्या अंगी तेच आहे. आणि भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून हे दोघं बंधू वाटचाल करत हो सर्वच लोकांना धरून हे भाऊ चालणारे आहेत. अहो, रात्री अपरात्री कधीही भाऊंना कॉल करा, भाऊ सर्वांचे कॉल उचलतात. हो, माझ्यापेक्षा आपण जेवढे आलेले सर्वांना माहिती आहे. हो, भाऊ कसे आहेत, अतिशय प्रखड मतवादी. आणि खरोखरच मी तर सरळ सांगतो, माझंही आयुष्य भाऊंना लाभो आणि त्यांच्या हातून असंच कार्य वारंवार घडत राहो हीच करुणा भागतो. आणि याच ठिकाणी माझ्या वाक्पुष्पाला पूर्ण येतात. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. हा बोलिलेले पुरे वेडी वाकुडी उत्तरे, क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला करा. क्षमापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै करा. करा क्षमापराध महाराज तुम्ही.
तुकाराम रामकृष्ण हरी. एक महत्वाची सूचना आहे. रोडावरती 2 4 व्हीलर गाड्या आहेत 00532 आणि 3680. कृपया ह्या गाड्या येणाऱ्या जाणाऱ्यांची त्या ठिकाणी ट्रॅफिक होते, कोंडी होते वाहनांची. ह्या 2 गाड्या काढायच्या आहेत रोडावरनं. 0 हॅलो द्या बरं. 52-22 नंबरची गाडी पण नडती आहे. कृपया ज्यांची असेल त्यांनी ताबडतोब जा आणि ट्रॅफिकला आपण वाट करून द्या. रामकृष्ण हरी. ब्लॅक पोलीस व्हॅन, पोलीस व्हॅन पण आहे. कृपया बाकी ती साईडला लावून घ्या. शिस्त भंग करू नका. बसा खाली बसा. बसा पटकन. काळ्या रंगाची पोलीस व्हॅन. धन्यवाद. हरिभक्तपरायण बापूसाहेब श्याम महाराज पिंपळगावकर यांच्या कीर्तनाचा ट्रेलर फक्त आपण पाहिला, पिक्चर अभी बाकी आहे. तो आपण नंतर यथावकाश श्रवण करूया. आदरणीय नामदार भाऊंना आज दिवसभर अनेक कार्यक्रम आहेत, शासकीय बैठका आहेत, पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत. पण या सर्वांमध्ये सर्वात आधी प्राधान्य वारकऱ्यांच्या कार्यक्रमाला भाऊंनी दिलं आहे. वारकऱ्यांच्या प्रती असलेलं प्रेम, वारकऱ्यांच्या प्रती असलेली श्रद्धा, निष्ठा ही यावरून प्रकट होते आहे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो, हरी पाहिला रे हरी पाहिला. अमृताचा घन वर्षून गेलेला आहे, थोडी उघडीप मिळालेली आहे. कामधंद्याचे दिवस आहे, पण एवढ्या मोठ्या संख्येने आपण वारकरी भाविकजन साहित्य वितरणाच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. मी आदरणीय नामदार भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील फाउंडेशनच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आचारसंहितेमुळे थोडासा कार्यक्रम लांबला होता. आज मला आपली उपस्थिती पाहून असं वाटतंय की आषाढी वारीनंतरची ही दुसरी छोटी वारी पाळदीला भरली का काय. कारण एवढ्या मोठ्या संख्येने वारकऱ्यांचं दर्शन एका ठिकाणी होणं भाऊंच्या प्रेरणेने आणि प्रतापदादांच्या प्रेरणे. प्रतापदादा तर आपल्यासोबत 2 दिवस होतेच पंढरपूरला. जेव्हा वारीच्या आधी आपण तिथे उपस्थित राहिलो त्यावेळेला पंढरीला गर्दी झाली ती आपल्यामुळे झालेली होती आणि दर्शनाला वेळ आपल्यामुळे लागायला लागला होता. म्हणाले इतके लोक कसे काय आले. आणि सगळ्यांनी सांगितलं, तिथे आमच्या पालकमंत्र्यांनी पाठवलं. भाऊ तुम्हाला सांगू का, बारामतीकडचा जुन्नर किंवा जेऊरकडचा माणूस होता. म्हणाले असे पालकमंत्री आम्हाला सगळ्यांना लाभले असते तर काय झालं असतं. कोण तुमचे पालकमंत्री म्हणाले. असो, मोठा पवित्र महिन्यात पवित्र पर्व काळामध्ये हा योग भजनी साहित्य वितरणाचा तिसरा टप्पा, तिसरा चरण म्हणत नाही मी, कारण चरण म्हटलं की त्याला निवडणुकीचा वास येतो. तर तिसरा टप्पा आज पार पडतो आहे. या महिन्यात आषाढी एकादशीची वारी झाली, या महिन्यात गुरुपौर्णिमा झाली, या महिन्यात संत शिरोमणी पांडुरंगरायाचे लाडके भक्त नामदेव महाराज यांचे पुण्यतिथी, यांचा समाधी दिवस आहे. याच महिन्यात संत शिरोमणी सावता महाराजांचा समाधी दिवस आहे.
महाराजांनी उल्लेख केला पांडुरंग बाबा वैद्य, त्यांची पुण्यतिथी याच महिन्यात होऊन गेली. लक्ष्मण बाबा इगतपुरीकर यांची पुण्यतिथी याच महिन्यात होऊन गेली. मामासाहेब दांडेकर ज्यांनी ज्ञानेश्वरी आणि इतर ग्रंथ आपल्याला दिले, त्यांची पुण्यतिथी होऊन गेली. आणि काल परवा आपला खानदेशचं वैभव हरिभक्तपरायण वैकुंठवासी जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांची देखील पुण्यतिथी होऊन गेली. मोठा पर्वकाळ या महिन्यामध्ये आहे आणि अशा पर्वकाळामध्ये आपला हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. फाउंडेशनच्या वतीने आज आपण सगळेजण इथे आलात. यापूर्वीचे भाऊंचे कार्यक्रम थोडीशी झलक सांगतो नुसती. भाऊंनी वारकऱ्यांची बैठक त्या फार्म हाऊसवर पहिल्यांदा घेतली. तिथे आपल्या डोक्यात एक कल्पना टाकली की वारकऱ्यांचं संघटन उभं राहिलं पाहिजे. त्याला चालना मिळाली. वारकरी संघटन उभं करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा बैठक झाली. जिल्हा वारकरी भवनाला चालना भाऊंनीच दिली आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे. अधिक मासाच्या निमित्ताने याच ठिकाणी वारकरी पूजन आणि प्रसाद भोजन भाऊंनीच दिलं. भजनी साहित्याचे वितरणाचा पहिला टप्पा इथे, दुसरा टप्पा भाऊंच्या शाळेमध्ये तिथे पार पडला. 55 बसेसद्वारे सुमारे 3000 वारकऱ्यांना दर्शन, पंढरी दर्शन भाऊंच्या प्रेरणेने घडलं. वारकऱ्यांसाठी एखाद्या माणसाने काय काय करावं आणि किती करावं याचा हा पुरावा आहे. आणि म्हणून श्याम महाराज म्हणाले ना की माझं आयुष्य, तुमचं संपूर्ण आयुष्य नका देऊ, तुमचंही आवश्यक आहे आम्हाला. या सगळ्या वारकऱ्यांच्या आयुष्यातलं निदान 1-1 वर्ष जर भाऊंना दिलं तर कमीत कमी 5000 वर्ष भाऊंना आयुष्य मिळेल आणि आम्ही आनंदाने आमच्या आयुष्यातलं 1-1 वर्ष नक्की देऊ. असो, वेळ कमी आहे. मी सुरुवातीला या भाऊसाहेब गुलाबरावजी फाउंडेशन आणि श्री गुरु मोठे बाबा वारकरी ट्रस्टच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाच्या भूमिका मांडणीसाठी आता पुढच्या वक्त्यांना 3-3 मिनटं वेळ आहे. हरिभक्तपरायण आबासाहेब ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर यांना इथं बोलावतो. त्यांनी 1-2 ते 3 मिनटात भूमिका कथन करावं. रामकृष्ण हरी. नमः पंढरीनाथाय पंढरपूर निवासिनी पांडुरंग प्रकाशाय श्री विठ्ठलाय नमो नमः. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आज या ठिकाणी आपण जे भजनी मंडळाचं साहित्य वाटप करत आहोत, दादांनी सांगितलं की याच्या आधी आपण 2 टप्प्यामध्ये आणि आजचा हा 3रा टप्पा आहे. खरं तर भाऊसो गुलाबराव पाटील साहेब फाउंडेशनतर्फे त्या ठिकाणी हा साहित्य वाटप आपण करत आहात. खरं तर अगदी आनंदाने वारकऱ्यांच्या मुखावरती तो आनंद आहे. ब्रह्मरसापर्यंत पोहोचण्यासाठी जे साहित्य, जे साधन लागतं, ते साधन त्या ठिकाणी आजपर्यंत कोणत्याच मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही. उभ्या महाराष्ट्रामध्ये एकमेव आपल्याला लाभलेले आपले लाडके पालकमंत्री महोदय अर्थात नामदार गुलाबरावजी पाटील साहेब आणि मंत्री महोदय साहेबांच्या अथक असं त्या ठिकाणी असणारी इच्छा आणि तिला पुढे नेण्याचं काम आदरणीय आमचे परममित्र प्रतापभाऊ पाटील या ठिकाणी करत आहेत. भाऊंनी त्या ठिकाणी मनातली ही संकल्पना प्रतापभाऊंनी त्या ठिकाणी पुढे चालवली आणि ती चालत आहे. अशा अनेक त्या ठिकाणी अजून सुविधा आणि अजून सेवेचा त्या ठिकाणी योग या ठिकाणी येणार आहेत. बरेचसे त्या ठिकाणी भजनी मंडळाचं साहित्य आपण याच्या आधी वाटप केले. बऱ्याच लोकांनी कोणी मंदिरात ठेवलं, कोणी भजनी मंडळाने त्या ठिकाणी एकत्रित येऊन भजन केलं, काहींनी घरात वैयक्तिकही ठेवून घेतलं. आणि अर्थात त्या ठिकाणी हे साहित्य आपण भजनाकरता दिलेले आहेत. जे ज्या कामाकरता दिले ते त्या कामी आलं पाहिजे आणि हीच त्या ठिकाणी भाऊंची मातली संकल्पना आहे. आमचे प्रताप भाऊ रोज कुठे ना कुठे परिसरात कीर्तनाला जात असतात. कुठेतरी बघायचं टाळ फुटलेला आहे, कुठेतरी बेल्ट तुटलेला आहे, विनाची एक खुटी तुटलेली, एक तार नाही आहे. आणि भाऊंच्या मनात आलं गद्यानं मार्दनं घेऊन सरळ की आपल्याला भजनी मंडळाचं पोषक असं त्या ठिकाणी साहित्य द्यायचं आहे. मग ते हार्मोनियम असेल, टाळ असेल, मृदंग असेल,
का हे ब्रह्मरसापर्यंत पोहोचवण्याचं साधन आहे आणि त्याच्यातून वारकऱ्याला भजनी मंडळाला हा तो आनंद त्या ठिकाणी मिळत असतो का लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीने आणि हा आवडीचा ब्रह्मरस आंब्याचा रस तर कोणी सेवन करतं पण ब्रह्मरसाची गोडी लाभली पाहिजे आणि त्यासाठी आमचे लाडके मंत्री महोदय साहेबांनी हा उपक्रम त्या ठिकाणी राबवलेला आहे. हे त्या ठिकाणी भाऊसो गुलाबराव पाटील फाउंडेशनद्वारा चाललेलं हे कार्य त्या ठिकाणी चालणार आहे. अर्थात त्या ठिकाणी भाऊंनी ही सुंदर अशी मनावरती संकल्पना घेतली आणि ती अशीच त्या ठिकाणी आपल्या सर्वांपर्यंत ते साहित्य पोहोचणार आहे. बऱ्याच लोकांची नाराजी होती, महाराज आमचं नाव आलं नाही, आम्हाला फोन आला नाही, आम्ही सांगितलं की ते कारखान्यातून येतं आणि ते एकत्रित इतके येत नाही, थोडं थोडं येतात. आचारसंहितेमुळे आपल्याला काही दिवस थांबावं लागलं आणि ते पुन्हा ज्यांचे नाव आले ज्यांचे फार्म आलेत प्रत्येकापर्यंत ते साहित्य पोहोचणार आहे. तशी सूचनाही देण्यात येणार आहे. तसंच त्या ठिकाणी चालत येणार आहे आमच्या प्रताप भाऊंचं GPS मित्र परिवाराद्वारा प्रत्येक महिन्याला डोळ्यांचं ऑपरेशनसुद्धा या ठिकाणी केलं जातं. इथून मुंबईला गाडी पाठवली जाते आणि GPS परिवाराचे अनेक सदस्य भाऊ स्वतः त्या ठिकाणी प्रताप भाऊ त्यांना पाठवतात की यांना कुठल्याही प्रकारची सेवेत कमतरता नको म्हणून ते अविरतपणे ते कार्यसुद्धा सुरू राहणार आहे. ज्यांना डोळ्यांचं सुद्धा त्या ठिकाणी ऑपरेशन किंवा काही डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांनी कृपया नाव नोंदायचं आहे, फॉर्म भरायचं आहे, त्यांच्यापर्यंतसुद्धा त्यांची सेवा करण्यात येणार आहे. असो माझे शब्द आपल्या सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी ठेवतो आणि सेवेला माझा बोलण्याला विराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद माऊली. यानंतर फक्त 2 मनोगतं 3-3 मिनिटाचे होतील. त्याच्यातलं पहिलं मनोगतासाठी मी इथे पाचारण करतो आहे हरिभक्तपरायण समाधानजी महाराज भोजेकर. त्यांनी थोडक्यात मनोगत मांडावं. आपणा सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, भाऊंनी माहिती पुरवली की आज समाधान महाराजांचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा आहे. महाराज एवढ्यांच्या सर्वांच्या शुभेच्छा तुम्हाला मिळाल्या. धन्यवाद. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे आदत्रय जन्य देवाची जगोद्धारा लागे धरीला अवतार मिळविला बळीवार सिद्धाईचा. चराचरात वास करणारे आदिशक्ती योगमाया मुक्ताबाई भगवान पंढरीश परमात्मा यांच्या कृपेने वैकुंठवासी सद्गुरू वंदनीय प्रातस्मरणीय मोठे बाबा बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी ज्या साहित्याची गरज भासते ते म्हणजे आधीच्या वक्त्यांनी आणि सूत्रसंचालन करताना दादांनी सांगितलं, टाळ मृदंग श्रुती म्हणजे विणा आणि हार्मोनियम. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा उदात्त हेतू भाऊंचा आहे. काल आम्ही दोघंजणं मुंबईला धर्माचार्य बैठकीला होतो भाऊ, आदरणीय गजानन महाराज आणि आम्ही दोघं. त्यावेळेस विषय असा होता की धर्माचार्यांची भूमिका काय, धर्माचार्यांनी काय केलं पाहिजे. धर्माचार्य म्हणजे इथे बसलेले सगळेच ज्यांनी वारकरी संप्रदायाचे पाईक म्हणून वारकरी संप्रदायाचा भगवान पंढरीश परमात्म्याचा आणि धर्मप्रचार प्रसाराचं कार्य ज्यांनी हाती घेतलं त्यांनी. पण त्याच्यातून एक स्वर असा होता की धर्माचार्य धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण करत असताना, धर्माचं उदात्तीकरण करत असताना त्या ठिकाणी राज्यकर्त्यांची भूमिका काय, राज्यकर्त्यांपासून पाठिंबा काय. त्यावेळेस आदरणीय गजानन महाराजांनी त्या ठिकाणी आवर्जून सांगितलं, धर्माचार्य धर्मरक्षण करत असताना राजकीय पाठबळ आणि राजकीय व्यक्तींची काय भूमिका असते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल, तुम्हाला अनुभवायचे असेल तर आमच्या आदरणीय पालकमंत्री गुलाबराव भाऊंनी केलेलं कार्य तुम्ही त्या ठिकाणी नोंद करावं. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की मागच्याच वेळेस गिरणातीर ते भीमातीर हा जो सोहळा पार पडला भाऊंच्या मार्गदर्शनाने आदरणीय मित्र असं म्हणेल की माझ्या वडिलांची मीरा सिगा देवा हे जे प्रमाण आहे ते प्रताप भाऊंना जसंच्या तसं लागू पडतं आहे. काही लोकांनी वडिलांचा स्थावर मालमत्तेचा वाटा घेतला, काही लोकांनी राजकीय वारसा जपला, काही लोकांनी बाकीचे अनेक वारसे चांगले वाईट असतील ते वारसे त्या ठिकाणी आपल्या वडिलांनंतर चालू ठेवले. पण खऱ्या अर्थानं
वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक वारसा आमच्या आदरणीय प्रतापभाऊ आणि विक्रमदादांनी त्यांच्या पश्चात चालू ठेवला, याचं द्योतक आपण पंढरपूरला पाहिलेलं आहे. पंढरपूरला गेल्यानंतर मी बाकीचा विस्तार करणार नाही, फक्त एकच सांगतो, तो जो व्हिडिओ आला शिरो शिरो, ती जी भावना होती त्या मातेची, ही सगळे GPS ग्रुपचे सदस्य या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस या गाड्या इथून निघाल्या, त्या गाडीतून निघताना जी प्रसन्नता प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती होती, त्याच्यापेक्षा दुपटीचा आनंद पंढरपूरहून परतीचा प्रवास जेव्हा सुरू झाला त्यावेळेस त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती होती. एकाची नाराजगी नव्हती. त्याचं कारण आहे, जी गोष्ट अंतःकरणापासून केल्या जाते, मनापासून केल्या जाते, ती प्रत्येकाला भावत असते. कुठलाही हात राखून किंवा त्याच्यामागे कुठलाही उद्देश न ठेवता वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा. वारकरी संप्रदायावरती भाऊंची असणारी निष्ठा, नुसतं बोलणे नाही, संप्रदायात म्हटलं जातं बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले, आणि त्याच न्यायाने आदरणीय भाऊंनी आतापर्यंत सगळं वारकरी संप्रदायाचं एकदम आम्हाला वारकरी भवनाचे जे काही ते सगळी मंडळी बसलेली आदरणीय अण्णासाहेब आहेत, बाकी सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार आहेत, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. वारकरी भवनासाठी जे काही दिलं त्याच्यानंतर ठेव निधीसुद्धा भाऊंनी एका शब्दात 11 लाख रुपये दिले, आणि ते नंतर लिहून घ्या आणि टिपून घ्या आणि बाकी घ्या. रोख दिले 11 लाख आणि बाकी अजून 10 लाख, 21 लाख रुपये आदरणीय भाऊंनी वारकरी भवनाच्या ठेव निधीसाठी दिले. 1 लाख. आणि जे लागलं जिथे कमी तिथे आम्ही. संपत्ती आणि दयात भगवान ज्ञानोबाराय सांगतात, त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे आदरणीय भाऊ आहेत मायबाबा. आपला जो परमात्मा आहे भगवान पंढरीश परमात्मा, हा भगवान मायपोट आहे असं म्हटलं जातं. जगातला कोणताच देव अंगाला हात लावू देत नाही. कोणा देवाचं 35 फुटावरतून कोणाचं 40 फुटावरतून अंतर आहे, म्हणजे देव जवळसुद्धा येऊ देत नाही. डोंट टच मी. आमचा भगवान पंढरीश परमात्मा क्षममी देईन, हे मायपोट लक्षण आहे. आणि त्या मायपोट लक्षण असणाऱ्या परमात्म्याच्या भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी भाऊंनी सुद्धा मायपोट अंतकरणाने वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराची भूमिका या ठिकाणी निभावलेली आहे. असंच कार्य भाऊंच्या हातून होत राहावं. एक लक्षात ठेवा, जसं लढाईला जाताना साहित्याची गरज असते, तसं आपल्या संप्रदायामध्ये जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, आणि त्या युद्धात जिंकण्याकरता ज्या हत्याराची गरज आहे ते हत्यार म्हणजे टाळ, मृदुंग, श्रुती आणि हार्मोनियम, ते आपल्या प्रत्येकाला या ठिकाणी देण्यात यावं. याच्या मागचा उद्देश आहे मायबाबा हो, की त्याच्यातून वारकरी संप्रदायाच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार व्हावा. येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी एक लक्षात ठेवा, भाऊंनी बाकीचे अनेक कार्य केलेत, स्मरणात आहेत, काही लोक विसरून गेले, पण भाऊ ज्या ज्या वेळेस मृदुंगाची रूप पाहता लोचनी पंचपदीची थाप पडेल त्या वेळेस आपलं स्मरण प्रत्येक गावात राहील. आणि म्हणून आपली तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. भाऊ माझा पाठीराखा असं या ठिकाणी मी एक वाक्य वाचलं होतं मराठी साहित्यातलं. तसं पालकमंत्र्यांची भूमिका निभावत असताना एक अत्यंत प्रबळ असं पाठीराखा आपल्याला पालकमंत्र्यांच्या माननीय मंत्री महोदयांच्या रूपाने लाभलेले आहेत. म्हणून आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी भाऊंना त्या ठिकाणी खूप खूप त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत, की जेणेकरून त्यांच्या हातून अशीच संप्रदायाची, देवाची, धर्माची, समाजाची या ठिकाणी सेवा घडावी, हेच या ठिकाणी मागणी मागतो. आणि झालेली माझी त्या ठिकाणी अल्पसे मला जे काही आयोजकांनी या ठिकाणी संधी दिली, मला 2 शब्द बोलण्याकरता या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. आधी केले मग सांगितले, वर्तल्या विण बोलले ते शब्द मिथ्या. वर्तल्या विण बोलले ते शब्द मिथ्या. आता महाराजांनी म्हणाले ना की पंढरवरून परत येताना वारकरी अधिक आनंदी होते, जाताना तर होतेच होते. त्याचं कारण बाकीच्या मंडळींनी पंढरपूरपर्यंत नेऊन सोडण्याची व्यवस्था केली. भले रेल्वेने सोडलं असेल, भाऊंनी तिथे निवासाची, दोन्ही वेळच्या भोजनाची, नाश्त्याची, चहाची आणि परतीच्या 55 बसेस 2 दिवस थांबवून ठेवल्या वारकऱ्यांच्या. आणि परतीच्या प्रवासासकट प्रवासातल्या सुद्धा सगळ्या व्यवस्थेची काळजी भाऊंनी घेतली. आणि म्हणून मी असं म्हणेल, आता सध्या लाडके हे शब्द शासकीय पातळीवरही खूप चाललेला आहे.
आपण सगळे भाऊंचे लाडके वारकरी आहोत, बस बाकीचं काही म्हणायचं नाही. यानंतर दादासाहेब प्रताप पाटील आपलं मनो व्यक्त करतील. नंतर गजानन महाराज 3-3 मिनटं दोघांना आहेत आणि मग भाऊंना जेवढा वेळ असेल तेवढा वेळ, लगेच फोटो सेशन आणि आपलं साहित्य वितरण होईल. साहित्य वितरणाची यादी एक पाठवून द्या, कोण कोण आलेले आहेत तेवढ्यांचीच नावं आपण पुकारू. आजच्या या कीर्तन सेवेची जी सेवा ज्यांच्या रूपात आली ते आदरणीय हरिभक्त पारायण शास्त्रीजी महाराज, सगळे तोलामोलाचे पदाधिकारी अधिकारी आणि माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वारकरी संप्रदायातील प्रेम करणारी सगळी वारकरी मंडळी, या सगळ्या श्रोत्यांनी वक्त्यांनी आणि महाराजांनी कौतुक केलं तेवढं कमी आहे. कारण करता करविता परमार्थ पांडुरंग आहे, आम्ही कोण करणार आहे. आदरणीय नामदार मोदयांनी सांगितलं की मी कोण करणारा, पांडुरंग माझ्याकडून सेवा करून घेतोय. आणि या वडिलांची म्हणा, बाबांची म्हणा, पंजोजांची म्हणा पुण्याई आम्हाला हे काम करण्याची सेवा या वारकरी संप्रदायाने आम्हाला दिली. नाहीतर वारकरी संप्रदाय कधी कोणाकडून काहीच मागण्याची अपेक्षा ठेवत नाही. असे कीर्तनकार आहेत की जी सेवा कीर्तनाची दिली, जी दक्षिणा दिली ती घेऊन जाता. मोठे बाबांचा फिरता सप्ताह असतो, त्या सप्त्यामध्ये कोणतंही मानधन नसतं. तो सप्ताह आजही अविरत चालला आहे आणि मोठे बाबांची आठवण आपल्याला प्रत्येकाला येत असते. आपण या ठिकाणी मोठा सप्ताह घेतला आदरणीय नामदार महोदय यांच्या अभिष्ट चिंतनानिमित्त. सांगण्याची गरज आहे, महाराजांनी कौतुक केलं मग आम्हीही सांगितलं पाहिजे. मी ज्यावेळेस कीर्तन सेवा घेतली, आदरणीय पुरुषोत्तम महाराजपासून तर सगळे महाराज मंडळी माझे मित्र परिवार आहे. मी एक फोन केला की मला हे सगळी महाराज मंडळी पाहिजे. मग विषय आला मानधनचा, तर अमर अकबर अमतनी आम्ही ज्यांना म्हणतो, आदरणीय गजानन महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि समाधान महाराज या ठिकाणी मी भरपूर आग्रह केला की आम्हाला काहीतरी आमच्या पदरी सेवा पडू द्या. कारण साधू संती येती दारा, तोच दिवाळी दसरा. त्या दिवशी साधू संत आले, मग आपली संस्कृती आहे, फूल नाही फुलाची पाकळी काहीतरी मान आहे. रुपया पण दिला तरी तो मान आहे. पण महाराजांनी 1 रुपयाही मानधन घेतला नाही. मला त्याचं दुःखही नाही, कारण मी मंत्री महोदयांचा मुलगा आहे. त्याचप्रमाणे सगळे वारकरी संप्रदायातील मोठे बाबा गुरु ट्रस्टमधले जे वयाने छोटे आहेत ते सगळे नामदार महोदयांचे पुत्र म्हणून या ठिकाणी काम करत असतात. म्हणून त्यांनी सांगितलं की आम्हाला काही नको, पण प्रॉपर्टी हिस्सा द्या. कधी मी तयार आहे, मंत्री महोदय तयार आहे, हिस्सा तुमचा दे. आमचं काय करता करविता परमेश्वर आहे. परमेश्वराने सांगितलंय की तुझं काय, आपण आपलं करत असतो. आपलं काय, हा देह आपला आहे. ज्यावेळेस श्वास सुटतो त्यावेळेस काय राहतं, सगळे इथेच माणूस सोडून जातो. याच वृत्तीप्रमाणे नामदार महोदयांनी म्हटलं की खारीचा वाटा आपण उचलला पाहिजे. मंत्री महोदयांचं म्हणणं असतं की वात पाणी ठेवा, डास होणार नाही. म्हणून प्रत्येक भजनी मंडळाला सामान देण्याचं काम केलं. मी महाराजांना सांगितलं की वारकरी संप्रदायाचं महाराज सामान देत असताना गावं सुटले नाही असं तरी मला वाटतं, पण जे गावं सुटले असतील त्यांचा नक्कीच आपण 4थ्या टप्प्यात विचार करू. आपण 5 टप्प्यात हा कार्यक्रम घेणार होतो, पण आचारसंहिता लागली. त्याच्यानंतर आता इलेक्शन तोंडावर येतं आहे, मग ती आचारसंहिता लागली तर बाकी लोक प्रचार असा करताय की आता इलेक्शन येतं आहे म्हणे 2 महिन्यात. मुळीच तसा विषय नाही. मंत्री महोदयांनी सांगितलंय इलेक्शन येईन, तुम्हाला ज्याला मतदान करायचं त्याला मतदान करा. तुम्हाला जो लोकप्रतिनिधी आवडेल, जो तुमचं काम करेल त्याला मतदान करा. हे मतदानासाठी मुळीच केलेलं नाही. आपली वारकरी संस्कृती टिकली पाहिजे. या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय ही जी संस्कृती टिकवते, हिंदू धर्म जो टिकतोय तो वारकरी संप्रदायामुळे अविरत चालत असलेला वारकरी संप्रदाय 1 वर्ष नाही, 5 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, शेकडो वर्षापासून चालत असलेला वारकरी संप्रदाय आपल्यासाठी या ठिकाणी काम करतोय. येणाऱ्या काळात माझी इच्छा आहे, प्रत्येक वेळेस मी इच्छा सांगत असतो आणि गजानन महाराजांना आणि बाकीच्यांना टेन्शन वाढत असतं. मला भूमिका आदरणीय मंत्री महोदयांनी सगळेजण म्हणत होते की
मारवाडी आहे, पण वारकरी संप्रदायासाठी कधीच मारवाडी नाही. वारकरी संप्रदायासाठी झुकून जाण्याचं काम मी नेहमी करत असतो, कारण वारकरी संप्रदायाचं करावं तेवढं कौतुक आहे. शब्दाला जागणारा वारकरी संप्रदाय, हे वारकरी संप्रदायाचं जेवढं सांगावं तेवढं कौतुक कमी आहे. मी पंढरपूर वारी करून आलो, गावागावात गेलो, पूजा व्हायला लागली, मी शेवटी पाया पडायला लागलो की मी महाराज नाही, मी काहीच केलेलं नाही. जे केलं ते परमार्थाने, परमेश्वराने, पांडुरंगाने आमच्याकडून करून घेतलेली सेवा आहे. कृपया माझी पूजा अर्चा आणि माझी तुम्ही आभार कधीच मानू नका आणि नामदार मोदयांचे आभार मानू नका. हे आमचं काम आहे, परमार्थाने करून घेतलं, त्याच्यामुळे तुम्ही आभार आणि पूजा अर्चा करू नका. वारकरी संप्रदायात वातावरण पॉझिटिव्ह होतं. लोकांनी म्हटलं इलेक्शन तोंडावर येतं म्हणून करतोय, विषय नाही. मी त्यावेळेसही सांगितलं, ज्या पांडुरंगाची दर्शनासाठी आपण आलो होतो तेव्हाही सांगितलं, फक्त 8 दिवसात हे नियोजन केलं होतं. याच धर्ममंडपात आदरणीय समाधान महाराज आणि गजानन महाराज आम्ही बसलो होतो. त्यावेळेस महाराजांनी आम्ही बसलो आणि 5-5 गाड्या आपण सोडू असा विचार झाला. महाराजांनी सांगितलं 5 गाड्या सोडल्या काय आणि 50 गाड्या सोडल्या काय आणि 100 गाड्या सोडल्या काय. नियोजन तर एकच होणार, खर्च तर तेवढाच होणार, टाईम तर जास्त लागणार. त्याच्यामुळं एकाच टायमाला करू. महाराज कसं होईल. मग समाधान महाराजांच्या घरी मी गेलो. महाराजांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. महाराजांना भेटायला गेलो. महाराजांनी सांगितलं की प्रताप भाऊ, हे नियोजन तुम्ही जे करता, मला तुमच्या GPS मित्र परिवाराचं मानावं तेवढं कौतुक कमी आहे म्हणे. म्हटलं महाराज, सुखात सगळे उभे राहतात, दुःखात सगळं उभं राहतं GPS मित्र परिवार. तर GPS मित्र परिवार हा फक्त गावासाठी नाही, परिसरासाठी नाही, त्याच्या नावातच आहे गुलाबराव पाटील सेना. तर त्याच्यामुळे सगळेच GPS मित्र परिवाराचे सभासद माझ्यासाठी रात्री अवरात्री धावून येतात. जो दुःख में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है. सुखात तर सगळे येतात, जो दुःखात सोबत असतो तो सगळ्यांपेक्षा मोठा असतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, कार्यक्रम भरपूर आहे. नामदार मोदयांना जायचं आहे. 78 ते 80 गावातील लोक या ठिकाणी आलेले, त्या लोकांना आपल्याला भजनी मंडळ सामान द्यायचं आहे. त्याच्यामुळे माझं बोलणं आवर्त घेतो आणि आमचे मित्र, आमचे बंधू आदरणीय समाधानजी महाराज भोजेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. काल तुम्ही मुंबईहून सकाळी 5 वाजता पोहोचले आणि 7 वाजता सगळेजण तुम्ही इथे आले, त्याबद्दल तुमचंही मनापासून आभार मानतो. की आपण प्रवास करून मुंबईहून मीटिंग करून आलात आणि तात्काळ या कार्यक्रमाला आलात, त्याबद्दल तुमचेही आभार मानतो. एक त्या मुंबईच्या विषय आला म्हणून सांगतो, एक महाराज तुमच्यामध्ये होते, त्या महाराजांना एक इकडचे महाराज भेटले की आता इलेक्शन येतं आहे, तर मग आता कसं करायचं. तर मग एक असतं विरोधक, प्रत्येकाला असतो. मग एकाने सांगितलं की आता कसं होईल. नाही म्हणे, भाऊंचं थोडं वातावरण आहे म्हणे, बरंच पॉझिटिव्ह आहे. तर एका महाराजाने सांगितलं आम्ही सगळेजण 20-20 दिवस तिथे थांबणार आहे म्हणे. महाराष्ट्रातले जेवढे महाराज लोक मित्र परिवार आहे ते म्हणे आम्ही 20-20 दिवस तिथे थांबणार आहे. एका महाराजाने सांगितलं म्हणे तुमचं काय म्हणे, तिकडे तुम्ही राहता कुठे आणि येणार कुठे म्हणे मतदान मागायला. अरे म्हणे आम्ही राहू कुठेही, पण आमचा वारकरी संप्रदाय जिथे ज्यावेळेस धोतर आणि टोपी डोक्यात दिसली समोरचा माणूस झुकल्याशिवाय राहत नाही, त्याच्यामुळे आम्हाला प्रचाराची गरज नाही म्हणे. आमच्या पोशाखच तो आहे आणि आमचा टिडा लोकांना सांगून जातं. एका बुक्क्यात सगळं सांगून जातं. बुक्क्याचा अर्थ 2 आहे, त्याच्यामुळे तो जो बुक्का लावला जातो ना, तर तो महाराजांचा बुक्का आहे, पण त्याच्यावर टीका करू नये. पण बुक्का याच्यासाठी असतो, लोक काजळ लावता आणि हा बुक्का म्हणजे कोणी दुश्मनाची नजर लागू नये म्हणून वारकरी संप्रदायाचा जो बुक्का असतो ना, त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाला कोणत्याच दुश्मनाची नजर लागणार नाही. जे जे आलेले भजनी मंडळ आहे त्यांना मी एकच सांगतो की येणाऱ्या काळात राजकारण आहे, इलेक्शन आहे म्हणून हा नाही, या डोक्यातून काढा. बाकी सिजनेबल लोक फोन करतायत की आता जवळ या, आता बेटा, नक्की त्याला उत्तर द्या की याप्रमाणे काम कर, मग तुला दाखव की गुलाबराव पाटलांचं काम काय. हे राजकीय व्यासपीठ नाही, पण पोट तिडकीने बोलतोय, लोक सांगताय, विचार येतोय, बोलावं लागतंय. पण ज्या वेळेस बोलण्याचा वेळ येईल त्यावेळेस नक्की बोलू. आलेल्या सगळ्या वारकरी संप्रदायाच्या मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे लांबलेले भाषण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद. प्रतापदादा परिसरातलं एकही कीर्तन सहसा टाळत नाहीत
आणि त्या कीर्तनातले जे विचार आहेत, वारकरी तत्त्वज्ञान आहे, ते त्यांच्या भाषणातून नाही म्हणणार मी, त्या आजच्या प्रवचनातून. हे प्रवचनच झालं प्रतापदादा तुमचं छोटंसं, आणि याच्यापुढे तुम्ही आता तयारी करा. असो, श्री गुरु मोठे बाबा वारकरी ट्रस्टला GPS परिवार आणि भाऊसाहेब गुलाबरावजी फाउंडेशन हे प्रत्येक वेळेला सोबत घेतात, प्रत्येक वेळेला आम्हाला मोठेपण देतात. खरं म्हणजे तेवढी आमची योग्यता नाही, परंतु वारकरी श्री गुरु मोठे बाबा वारकरी सेवा ट्रस्ट या ट्रस्टचे अध्यक्ष गजाननजी महाराज 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतील. यानंतर भाऊ आपल्याशी संवाद साधतील. लगेचच वेळ न दवडता साहित्य वितरणाचा कार्यक्रम होईल. बरं, ठीक आहे, 1 मिनिट वाढवून घ्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. आज या सुंदर अशा कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचं वैभव, महाराष्ट्रातील मुलुख मैदानी तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या पवित्र अशा सानिध्यामध्ये, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार होतो आहे. मी हा शब्द फार जाणीवपूर्वक बोलतो, लक्षपूर्वक ऐका. श्री हरिभक्त परायण प्रतापदादा पाटील. हरिभक्त परायण ही पदवी कोणाला लावतात माहिती आहे? ज्याच्या गळ्यात माळ असते. आमच्या प्रतापदादांच्या गळ्यात माळ आहे, हे जरा व्यवस्थित ऑब्झर्व करा. खरे वारकरी येते आता, बरं का. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, माझ्या आधीच्या वक्त्यांनी साऱ्या गोष्टी सांगून टाकलेल्या आहेत, पण तरी मी या ठिकाणी उभा आहे. 2 मिनटं 3 मिनटं मला दिलेले आहेत. मला फक्त एवढं तुम्हाला सांगायचं आहे की प्रतापदादांची अत्यंत चांगली संकल्पना आहे. कुठलीही गोष्ट करत असताना राजकीय हेतू अजिबात डोक्यात नसतो, हे तुम्हाला आणि मला सर्वांना माहिती आहे. हे जे साहित्य वाटलं गेलं, सांगता सांगता जो विषय आमचा आधी खाली झाला तो भाऊंनी सांगितला नाही. भाऊंच्या डोक्यात एकच आहे की वारकऱ्यासाठी ना फार स्वर्ण संधी आता सध्या. वारकऱ्यावर, भजनी लोकांवर आता चांगले दिवस आहेत. नाही तर फारसा विचार कधी भजन्यांचा वारकऱ्यांचा केला जात नव्हता. भजनी लोकांना कधी लोक शोधायचे, कोणी मेलं की भजन करायला, बोलवा भजनी, नाही का, हिनवलं जायचं. अजूनही काही काही गावात ती परिस्थिती आहे. पण जो कोणी रंजलेला आहे, जो कोणी गांजलेला आहे, भाऊंचं कामच असं आहे. भाऊ पैशावाल्यापेक्षा गरीबाला जवळ करतात, गरीबाला बसवतात. देवसुद्धा निवडताना गरीबच निवडला. आमचे नवलराजे मला म्हटले, केस कुठं जाऊन काढले? म्हटलं बालाजीला. अहो म्हणे आपला गरीबच देव चांगला होता. मला बहिणाबाईच आठवल्या. सोन्यात चांद्याचा बालाजी, सोन्यात चांद्यानी मळवला 12 वाड्याचा बालाजी, आणि शेतकऱ्याचा विठोबा पाना फुलामध्ये राजी. गरीबाचा देव आहे पांडुरंग, बरं का. कोणी आमच्या बापूने सांगितलं, जगाच्या पाठीवर 4 धाम, सप्तपुऱ्या, अष्टविनायक, 12 ज्योतिर्लिंग, कुठेही जा, लांबून दर्शन आहे. लाखो भाविक येऊ द्या, प्रत्येकाचं मस्तक त्यांच्या चरणकमलावर टेकलं जातं. जगातला असा एकच भगवंत, त्या भगवंताचं नाव आहे पांडुरंग. त्या पांडुरंगाची वारी आदरणीय नामदार भाऊंच्या माध्यमातून मला तरी असं वाटतं, आजपर्यंत जेवढे इव्हेंट झालेत ना, जेवढे कार्यक्रम झालेत, त्या कार्यक्रमांपेक्षा सर्वात आगळा आणि वेगळा, सर्वांचा शिरोमणी कार्यक्रम जर कुठला झाला असेल तर आमची पंढरीची वारी झाली. आणि याचं संपूर्ण श्रेय 2 लोकांना जातं, एक प्रतापदादांना आणि GPS ग्रुपला. महाराज, बिना एसीचे न झोपणारे लोक सर्व वारकरी झोपल्यावर झोपले आणि सर्व उठण्याच्या आधी मठात हजर होते. फार कष्ट या लोकांनी घेतले. हे सर्व कशाकरता चाललंय लक्षपूर्वक ऐका. हे सर्व तुमच्या आणि माझ्या हिताकरता. वारकरी भुवनाबद्दलही सांगितलं. आम्ही लोक फार हुशार असतो, दिलेले पण सांगितले आणि बाकी पण सांगितले, नाही का. दिलेले 11 बी सांगितले आणि बाकी 10 बी सांगितले. पण याच्या पुढचंही वाक्य बापू बोलले, जिथे कुठे कमी असेल तिथं भाऊ हजर आहेत. हे आमच्याकरता नाही, हे तुमच्याकरता सुद्धा आहे. प्रत्येक गोष्टीत यश मिळवायचं असेल तर जग विरोधात जाऊ द्या, आपला भाऊ आपल्यासोबत असला पाहिजे. आणि आपले भाऊ जर आपल्यासोबत असले, तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. तुम्ही किती ग्रंथांचे पुरावे घ्या, भाऊ भावासोबत असला पाहिजे. मग रामायण असो की महाभारत असो, ज्याचा भाऊ, अरे रावणाकडे श्रीमंत जास्त, लोक जास्त, ताकद जास्त, तरी रावण हरला आणि रामप्रभू जिंकले. का?
रामप्रभूंचा भाऊ भाऊंसोबत होता. आणि भाऊ या शब्दात सारा येतो बरं का. भाऊला जरा उलटं करा तो शब्द. जो नेहमी संकटात उभा असतो त्याला भाऊ म्हणतात. आणि कधी जा, रोज जनता दरबार भरलेला आहे. किती मोठं दवाखान्याचं काम असू द्या, रेल्वे तिकिटापासून सोय केली जाते बरं का, रेल्वे तिकिटापासून. पण आपण काय ना, ज्याचा जसा चष्मा असला ना दादा तसं दिसतं. काही राजकीय लोकांना जे राजकारणाचं नेहमी विचारतात गल्लीत बसून, काही काहींना घाण सवय असते. नाही नाही आहे का नाही, मोदीजीनं चुकाई घे, तू बायकोनं आतना मार काजून मोदीजी सांगी राय ना. अरे कमाल आहे. आपल्यापुरता विचार केला पाहिजे मला असं वाटतं. जास्त दूरचा विचार करू नये. संकटात नेहमी प्रत्येकासोबत भाऊ हजर असतात. त्या भाऊंनी वारकऱ्याचे अजून अनेक विचार डोक्यामध्ये ठेवलेले आहेत. हे वारकरी भुवन वारकऱ्यांकरताच आहे. प्रतापदादांनी पुन्हा मागे एक उपक्रम आम्ही हाती घेतला. थोडी वेळ झाली, क्षमा मागतो तुमची. कुठलंही गाव असू दे, मतदारसंघात असू की बाहेर असू, कुठलंही गाव असू दे, तुमच्या महाराज लोकांची यादी आणा. आम्ही 5-10 हजाराच्या पत्रिका तुम्ही सांगाल तेवढ्या फुकट छापून देऊ. काही लोकांनी त्यातही नाही नाही मग हा फोटो नको, तो फोटो नको, तून ते नाही छापिलेन चिटकाई दे. असं नाही. कीर्तनकार तुम्ही घेऊन यायचे आणि तुम्ही म्हणाल तेवढ्या पत्रिका छापून घेऊन जायच्या. अजूनही आपण सर्वांना सांगतो, इथे प्रत्येक कामात क्वालिटी आहे. तुम्हाला जे साहित्य दिलं जाईल, टाळ फुटी घ्या, टाळ फुटी घ्या, वर्षातून एकदा पंढरी जातो, टाळ घेऊन जा आणि फुकट बदलवून आणा. कुठपर्यंत? तुम्ही जिवंत आहेत तोपर्यंत. आणि दुकानदाराने नाही बदलवून दिले त्यावेळेला गजानन महाराज जबाबदार आहे. 100 वर्षाची बोली आहे. 100 वर्षापर्यंत कधी साहित्याची कधी तुमचं खराब होऊ द्या, तिथे जा आणि बदलून आणा. तर ज्या ज्या गावांमध्ये सप्ताह असतील, निश्चित आपल्या पत्रिका छापून घेऊन जा. आणि निवडणुका आटोपल्यानंतर पुढे अजून आमच्या डोक्यात असा प्लॅन आहे की साहित्य मिळाल्यावर लागतं तरी काय, पुढे 10 लोकांना बसण्याकरता भला मोठा झोऱ्या लागतो. झोऱ्या म्हणतो मी चांगल्या क्वालिटीचा, जो 10-5 हजाराला मिळेल. जुन्या चांगल्या क्वालिटीचा झोऱ्या. दुसरं काय लागतं? 1 एम्प्ली, 2 माईक, 2 भोंगे. झालं ना, याच्या पलीकडे काही लागत नाही. भाऊ बोलले नाही, पण आदरणीय इथं फक्त आम्ही सांगावं, आम्हाला एवढी गॅरंटी आहे ना, ते डनच होतं. सहीची बी गरज नाही. बिना सहीचं इथं GR पास होतो बरं का. निश्चित निवडणुका आटोपल्यानंतर आमच्या मनासारखा, मी भाऊंच्या प्रताप भाऊंच्या मनासारखा नाही म्हणत, माझ्या मनासारखा निकाल लागू द्या. 100% मतदारसंघातल्या सर्व गावांमध्ये साऊंड सिस्टीम बसण्याचे झोरे आपण देऊ. 100 आणि 100%. आणि दिलेला शब्द आम्ही कधी माघारी घेत नाही. आम्हाला आत्मविश्वास आहे. आमच्या भाऊंचं काम इतकं चांगलं आहे ना, काही लोक तोंडाने बोलतात, आम्ही कामाने बोलतो. आणि तुम्हालाही सांगेन पुन्हा एकदा, जे कोणी बोललं नाही ते पुन्हा मला बोलू द्या. मला तुम्ही बोललात की राजकारणी आहे, मी राजकारणी. आयुष्यात हा शब्द पहिल्यांदा बोलतोय. एकदा फक्त विचार करा, जेवढा माझा परमार्थातला, जेवढी माझी वय आहे ना, तेवढा तुमचा अनुभव आहे. आजपर्यंत जिल्ह्याच्या इतिहासात असा नेता जन्माला आला का ज्यानं वारकऱ्यांचा एवढा विचार केला? अरे जो नेता अहोरात्र तुमचा विचार करतो, तुम्ही फक्त एक दिवस त्या नेत्याचा विचार करायचा आहे, तर तुम्ही कृतज्ञ आहात. लक्षपूर्वक ऐका, माझं वाक्य लिहून ठेवा. हे आम्ही का बोलतो? आतापर्यंत आमचाही विचार एवढा कोणी केला नाही. वारकरी भुवनाचं 7 कोटी रुपयाचं काम, त्या कामाची आसारी पाहिली आम्ही. डोकं काम करत नाही. ठेव निधी करता 21 लाख तर दिलेच, पुन्हा अजून जमा करून देईन. हे काय गजानन महाराजांकरता नाही, काय ट्रस्ट करता कोणाकरता नाही. हे तुमच्या माझ्या सर्वांचं काम आहे. आणि सांगू का, एवढं समोरचं करतो ना दादा, अरे गल्लीत एखादी असतं ना ते 4 पायाचं, ते चतकूर भाकर खातं, कोणाला पायरी नाही चढू देत, पायरी चढू देत नाही, पायरी. आम्ही स्वाभिमान बाळगला पाहिजे या गोष्टीचा. आमच्या विचार करणारा नेता जर राजसत्तेवर असला तर आमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. परमार्थ हा राजश्रयाशिवाय नाही. आणि आम्ही स्वाभिमानानं सांगतो, आम्हाला राज आश्रय चांगला आहे. भाऊंचे तंतोतंत, जरा एक वाक्य बोलतो पुढे जाऊन शेवटचं, भाऊंपेक्षा काकणभर पुढे अधिक चांगले गुण आमच्या प्रतापदादात आहेत. काकणभर पुढे म्हणतो मी. वारकरी ती आमच्या रांगेत. वारकरी व्हायला, कीर्तनकार प्रवचन व्हायला लागतं काय? पांढरे कपडे, गळ्यात माळ. कपडे पांढरेच आहेत आणि गळ्यात माळ पण आहे बरं का. हे सर्वात माझ्या मनासारखं काम प्रताप भाऊंनी केलं. राजकीय क्षेत्रात फार बडी बडी मंडळी आहे, पैसा सर्वांकडे आहे, पण वारकऱ्यांकरता तुमच्या, आणि फक्त वारकऱ्यांचा विचार नाही केला जातो, विद्यार्थ्यांचा इथं विचार केला जातो. आमच्या भाऊंबद्दल खरा स्वाभिमान कधी वाटतो सांगू का?
आमच्या भोजेकर बापू आम्ही नेहमी विचार करतो, आमची छाती गर्वानं 56 इंचाची तेव्हा होते जेव्हा एखादा अपंग माणूस रस्त्यावर सायकलीवर चालतो आणि त्याच्या सायकलीच्या मागे आमच्या भाऊंचा फोटो असतो. आम्ही स्वाभिमानानं सांगतो आम्ही भाऊंच्या सोबत आहोत आणि आहोत, यात तिडमात्र शंका नाही. कधीच राजकारणात न पडलेले लोक आमच्या आवारकरांना कधी काही संबंध नाही, पण आम्ही भाऊंच्या आहोत. कोणी म्हणत लेबल, काही तर म्हणतात दावणीला बांधून घेतलं, तुमचाच आदर्श घेतला महाराज. बाकी काय नाही, कोणाचं तरी पाहावं आणि तसं करावं. मी या मताचा माणूस आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की आपण सर्वांचं प्रेम भाऊंवर आहेच आणि शेवटपर्यंत राहील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. सीताराम. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. अत्यंत मनापासून आणि हृदयाच्या आतलं आपण सर्वांच्या वतीने बोललात. सर्वजण निश्चितपणे या गोष्टीची नोंद घेतील. यानंतर नामदार भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील आपल्याशी त्यांच्याजवळ जेवढा वेळ असेल तेवढा वेळ. भाऊ तुमच्यासाठी आता वेळेचं बंधन नाही, बाकीच्यांना बंधन दिलं, आपल्याशी संवाद साधतील. मी त्यांना इथं निमंत्रित करतो. थोडी मांडणी करा आता साहित्याची, लगेच फोटो सेशन करायचं आपल्याला. नारण्याचं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित सगळे वारकरी संप्रदायातले मार्गदर्शक, हरिभक्तपरायण सगळे महाराज, विविध गावातून आलेले सगळे वारकरी बंधू भगिनी आणि मातानो, खरं म्हणायला गेलं तर आज 11 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण सरकारी कामं आहेत. त्यामुळे मी जास्त वेळ काही घेणार नाही. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सगळ्या बाबतीमधली माहिती आपल्यासमोर केलेली आहे. आपला हा जो तिसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये आपलं जे साहित्य राहिलं होतं ते साहित्य वाटण्याचा हा कार्यक्रम आहे. राजकारणापासून तर समाजसेवेपासून तर वारकरीपर्यंत याच्यामध्ये कसे वेगळे वेगळे तर्कवितर्क काढले जात आहेत, या गोष्टींचा मी मुळीच विचार करत नाही. कारण की मी हे काही काम आजपासून सुरू केलेलं नाही आहे. मी 15 वर्षापासून या तालुक्यामध्ये, जळगाव ग्रामीण आता 10-15 वर्षापासून झाला, पण धरणगाव तालुका असल्यापासून एरंडोलपासून 10-5 हजार वह्या मी दरवर्षी वाटायचो. आता मी या वर्षी जवळपास म्हणजे या 5 वर्षामध्ये 1 लाखाच्या वरती वह्या मी मुलांना वाटतो. यावर्षी मी 1.5 लाख वह्या मतदारसंघामध्ये मुलांना वाटल्या. हे माझं काम चालू आहे, पण कधी आम्ही त्या गोष्टीची प्रचार यंत्रणा करत नाही. कार्यकर्त्यांच्या हाताने किंवा आमच्या लोकांच्या हाताने मी ते देत असतो. 5 वर्षापासून जी मुलगी तालुक्यामध्ये पहिले येते मी तिला फटफटी देतो. हे कोणाला माहिती की नाही मला माहीत नाही. यावर्षी गायत्री गणेश पाटील ही मुलगी धरणगाव तालुक्यातून पहिली आली आहे. आपण तिला मोटरसायकल देणार आहोत. दरवर्षी देतो. आणि जर तिची परिस्थिती चांगली नसली तर आपण त्या पैसे, गाडीचे किमतीचे पैसे तिला देऊन टाकतो. मागच्या वर्षी एक गरीब मुलगी होती, ती म्हणले मला मोटरसायकल नको दादा, मला संसारात किंवा मला शिकायला कामात येतील. आपण तेवढे पैसे तिच्या नावावर त्या ठिकाणी ठेवले. यावर्षी आपण 1100 मुलं असे पाहिले की ज्यांना आई वडील नाही. अशी 4000 मुलांची संख्या आली. या 4000 मुलांना ज्यांना आई नाही वडील नाही अशांना आपण दप्तर, वह्या, पुस्तकं, वॉटर बॅग, कंपास आणि शिक्षणाला मदत लागली अर्ध्या रात्री आवाज दे मी तुझ्याबरोबर उभा आहे, हे काम आम्ही सुरू केलेलं आहे. आता याचा आणि राजकारणाचा संबंध येतो काय? तिथे काय त्या पक्षाचा विचार, तू कोणत्या शिवसेनेचा पोरगा आहे का, त्याच्या बापाचा पोरगा आहे का, तरी ये माझ्याकडे, असं काही आहे का? या वह्या वाटल्या आम्ही का ह्या पार्टीच्या माहे, ह्या पक्षाचे हे लोक म्हणून ज्याच्या घरात वही दिली, आम्ही सरसकट वह्या दिल्या. जी मुलं शिकतात त्या सगळ्या, तिथे काही पक्षाचा विचार आहे का? पण काही लोक विनाकारण, आता हे वारकरी संप्रदायाचे लोक घेऊन जाणार, हे सगळेजण काय गुलाबराव पाटलाचंच बटन दाबणार आहेत का? पण हे विनाकारण असा चुकीचा संभ्रम फैलवत आहेत आणि करणाऱ्याची पाय ताणायचं काम करत आहेत. पण आम्ही थांबणार नाही. या वारकरी संप्रदायाचं जे वैभव आहे, जे जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्रात नंबर 1चं वैभव आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आमची दानत आहे द्यायची. ज्याची दानत ते त्यांनी बोलूच नाही. दानत लागते. मी चटणी खाल्ली आहे पाण्यावर,
त्यामुळे मला गरिबी 100% आठवती. त्यामुळे मला त्याचं काय विशेष वाटत नाही. यांची जर ताकद असतील, हे दोन पोरं कमवतील ना खातील, त्या प्रारब्धात असेल ते होईल. त्यामुळे मी त्या गोष्टीची काही फिकर करत नाही. आणि वारकरी संप्रदाय जेव्हा माझ्या पाठीशी उभा आहे तर मी हे काम करत राहतो. आम्ही संकल्पना केली, सगळे महाराज सगळी बसले, आवारकर महाराजपासून सगळी मंडळी ही बसली आहे की एक ट्रस्ट तयार करा. त्याच्यात पण राजकारण आणलं काही लोकांनी. ट्रस्ट करावं लागेल ना, जर गल्ला जमवायचा आहे तर तिथे ट्रस्ट करावं लागेल. आणि आम्ही ठरवलं आहे, नुसतं वारकरी भवन नाही, आमच्या वारकऱ्यांच्या अकाउंटवर 2 करोड रुपये असले पाहिजे. 2 करोड रुपये असले पाहिजे. अरे काही काही वारकरी वारतात तर अंत्यविधीला पाहिजे तशा प्रमाणात पैसे नसतात, अशी काही काही वारकरी आहेत. हा विचार आम्ही डोक्यात ठेवला. हा छोटा विचार आहे काय? ज्यांना वाटतंय त्यांना ते वाटू द्या, आम्हाला काय त्याचं घेणं देणं नाही. आणि पुढच्या काळामध्ये आता मी आणखी एक संकल्पना आणली आहे. ज्या मुली 3 किलोमीटर 4 किलोमीटर पायी जातात शाळेत, 1000 सायकली मी एवढ्या महिन्याभरामध्ये वाटतोय त्या मुलींना. 1000 सायकली हे करता राहणार आम्ही, हे सुरू ठेवणार आम्ही. याला कोणी रोखू नाही शकत. हे काही सरकारचा निधी नाही आहे. या आणायलाही आयडिया लागते. हम कंपनी को पकडते आहे, कंपनीला सांगतो की ये ऐसे गरीब लोक आहे, आम्हाला द्या. ते पाहता की हे सेवा करताय, ते आम्हाला देता, आम्ही तुम्हाला देतो. हे साहित्य कमी रुपयाचं आहे का? आपण 2.5 कोटी रुपयाचं साहित्य वाटलं. बोलणाऱ्यांना काय लागते? आणून दाखव तू. आम्ही टाळ विना आणला तर तुम्हाला चॅलेंज आहे. आम्ही आता सतरंजी आणि मंडपचं आणि याचं तयार केलेलं आहे मॉडेल. लाऊडस्पीकर द्यायचं प्रत्येक भजनी मंडळाला पुढच्या टप्प्यामध्ये ठरवलं आहे आम्ही. तुम्हाला वेळ देतो महिन्यात, तुम्ही नुसतं आम्हाला लाऊडस्पीकर आणून द्या. करायची बोंब नाही, जो करतोय त्याला करू द्यायचं नाही. ही कोणती पद्धत आहे? ही कोणती पद्धत आहे? आणि आजचा हा जो गणवेश पाहिला ना, तर जसं आपण बोललात तर हे पंढरपूरच अवतरला. इथं छोटं पंढरपूरच अवतरलं आहे. सगळे वारकरी इथे एकही स्वार्थी माणूस बसलेला नाही आहे. सगळे निस्वार्थी लोक इथे बसलेले आहेत. आणि आता इथे आता हे सगळे किती पैसे बुडवून आले माझ्याकरता इथं. आता साधा रेट नाही काही काहींचा. हां किती आहे समाधान महाराज? हां 41,000 रुपये समाधान महाराजचा रेट आहे. हे कशा करता आले? यांना काय डोकं फिरलंय का यांचंवाला? पण हे विनाकारण माझे हात जोडून विनंती आहे, तुम्हाला ज्याला वाटेल त्याला मतदान करा, मला काही घेणं देणं नाही. पण धर्माचं कार्य हा जो टीका आहे हा जर मजबूत ठेवायचा असेल तर हे वारकरी आम्हाला मोठे करावे लागणार आहेत. त्यामुळे हे कार्य करण्याकरता आपण सगळ्यांनी पुढं राहायला पाहिजे. आणि मला तरी खात्री आहे की पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही बऱ्याच योजना आहे आमच्याकडे. आता आम्ही जे फोटोग्राफर हे फोटो काढतात, हे 2 मुलं मेले, असे 400 मुलं आहेत की जे फोटोग्राफरच्या हाताखाली आहे फोटो काढतात. आम्ही त्या 400 मुलांचे विमे काढले तालुक्यातल्या. 400 मुलांचे. कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती आहे? कोण करतं हे? हो ॲक्सिडेंटमध्ये मेला तर त्याच्या घरी कोणी जात नाही. कदाचित त्याचा ॲक्सिडेंट झाला, काय प्रॉब्लेम आला तर त्याला 5 लाख मिळतील, अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळे काढले. कोणी दवाखान्यावाला येऊन सांगू शकत नाही की तो गुलाबराव पाटलाच्या दरवाजावरून वापस गेला. आम्ही डोळ्यांचे ऑपरेशन करता इथून बस करतो, इथून जेवण खावण करत त्यांना नेतो, पनवेलला त्यांचं ऑपरेशन करतो आणि घरपोच सोडतोय आम्ही त्यांना. ही सेवा नाही आहे? याच्यात काय मतलब आहे? त्याच्यामध्ये का आम्ही काय विचारतो का काँग्रेसवाला येऊ नको, तो आमच्या गाडीत बसू नको? ही कोणती मानसिकता आहे? विनाकारण विरोधाला विरोध करायचा आणि राजकारणाचं स्वरूप द्यायचं, हे आम्ही केलं नाही. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, वारकऱ्यांनी सुद्धा सांगायचं. आम्ही पंढरपूरला सांगितलं, कधी असं म्हणलं नाही की पुढे आमच्याकडे लक्ष ठेवा, कधी नाही म्हणलं. आम्ही वारकऱ्यांना जाता ना एकच सांगितलं की देवाकडे एकच मागा, यावर्षी खूप पाऊस पडू दे, बाकी काही सांगितलं नाही आम्ही. आणि ही सगळी सेवा जी केली GPS परिवाराने, अशी मुलं आहेत तुम्हाला सांगतो महाराज. या GPS परिवारात करोडपती आहे सगळे. हा धनुशेठ, हे सगळं त्याचंच वैभव आहे. हे जे आपण इथे बसलो हे सगळं फुकटात भेटतं आम्हाला. हे सगळे डिवोटेड लोक आहे, सगळे डिवोटेड. आमच्या गावात कोणी जर मेलं आणि गरीब असलं तर त्याचं 1 महिन्याचं धान्य आम्ही घरी पोचवतो. हे सांगायला आज मला वेळ नाही आहे. आमच्या गावात असे 100 लोक आहेत
की ज्यांना जेवण मिळत नाही, आम्ही घरपोच त्यांना जेवण देतो. दररोज 100 लोकांना, दर महिन्याला 3,000, वर्षाला 36,000 हे आम्ही करतो. आणि हे करणं जर राजकारण समजत असाल तर तुम्ही समजा राजकारण. पण आम्हाला याच्यातून जो आशीर्वाद आणि जे आम्हाला समाधान मिळतं, पडल्याबरोबर गादीवर पडल्याबरोबर झोप लागते, गोळ्या खाऊन आम्हाला झोपायची गरजच पडत नाही, हे समाधान आयुष्यात मिळण्याकरता आम्ही हे काम करत असतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की पुढच्या काळामध्ये सुद्धा जे लोक आपल्यावर बोलत आहेत, जेव्हा आमचं भवन उभं राहील आणि मुख्यमंत्र्याच्या हातानेच त्या भवनाचं उद्घाटन होईल, त्यावेळेस जे आपल्यावर टीका करतायत गुरुदेव, त्यांना सुद्धा आपण सांगू की तुम्ही या भवनामध्ये या आणि हे वैभव आमचं बघा. याचं मूळ कारण याच्यामध्ये स्वार्थ भावना बिलकुल नाही आहे, निस्वार्थपणाने हे काम करतो आहे. सगळ्याच लोकांना साहित्य आलेलं, वेळ भरपूर झाला आहे. 11:30 पासून आमच्या बैठका सुरू होणार आहे. त्यामुळे औपचारिकरित्या बाकीच्यांना साहित्य वाटप होईल. जेवणाचं आहे ना, जेवणाचा पण प्रसाद आहे. फक्त साहित्य घेऊ नका, नाही तर साहित्य घेतलं गाडीत बसा आणि चालले जाल. कृपया करून जे काय जेवणाचे 2 घास आहे ते गोड करा आणि असेच आशीर्वाद पाठीशी ठेवा, ही नम्र प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. साहित्य वितरणासंदर्भातल्या सूचना गजानन महाराज देत आहेत. ऐका, ज्या सूचना आहेत ना त्यांचं तंतोतंतपणे पालन करा. भाऊंना मीटिंग आहे 11:30 वाजता. भाऊंची इथं फक्त 20-25 मिनिटाची उपस्थिती आहे. भजनी मंडळ नाव नाही पुकारले जाणार. आपण आपल्या गावाच्या ग्रुपने अशी रांग लावायची, तिकडनं एक मंडळ, इकडनं एक मंडळ. फोटो काढला की जेवणाला जायचं. जेवण केलं नाही, भाऊंचं सक्त ताकीद आहे, जेवण केलं नाही तर साहित्य मिळणार नाही. भाऊ मध्ये उभे राहतील, एक एक भजनी मंडळ थांबा थांबा, एक इकडून नाव पुकारलं जाईल. बाबा आपण बसू ना इथं, वर येऊ ना भाऊंसोबत. फक्त एक सेट आणून ठेवा, एक सेट आणून ठेवा, फक्त 2 फोटोसाठी. नाही, 2 सेट आणून ठेवा. वेगळं वेगळं होईल मग, हे पुढे ते मागे. या, घाई कोणी करू नका, शांततेत. सर्वात शेवटी जे भजनी मंडळ येईल त्याला बक्षीस आहे. काय बसा, जरा जागेवर बसा, गोंधळ होणार नाही या दृष्टीने आपण जरा सुसूत्रता आणू या कार्यक्रमामध्ये. ऐका, एका वेळेला 2 भजनी मंडळ इथे येतील. लक्ष द्या. जेवण झाल्यानंतर इकडे येऊन नाव नोंदून आपलं साहित्य घेऊन जायचंय. जेवण झाल्याशिवाय कोणी इकडे यायचं नाही. हा, भजनी साहित्य आहेत. हा, आता सर्वजण कृपया एक प्रार्थना आहे आपणाला, जागेवर बसा. मी ॲडव्हान्समध्ये नाव पुकारेल. आता सर्वात प्रथम नारणे भजनी मंडळ आणि हेडगेवार नगर धरणगाव संत तुकाराम भजनी मंडळ या 2 मंडळांनी इथे पहिल्यांदा या. आणि त्यानंतर संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ नशिराबाद आणि संत तुकाराम भजनी मंडळ धरणगाव या दोघांनी तयार राहायचं आहे. हां, रांगेत लागलेले पुढे मागे. हां हां, नामदार भाऊ आपण या. नारणे भजनी मंडळ आणि धरणगावचं हेडगेवार नगर भजनी मंडळ या तर इकडे. आता यांना टिक मार्क करायला लागेल. कोणी नेलं हे समजलं पाहिजे ना. ऐका, समोर कोणी इथं उभं राहणार नाही, प्लीज सहकार्य करा. हॅलो, भाऊंना वेळ अत्यंत कमी आहे, बेशिस्त वर्तन दाखवू नका प्लीज. हात जोडून विनंती, समोर कोणी उभं राहू नका. फोटोग्राफर लोकांना आणि आपल्या वैयक्तिक मोबाईलमध्ये कोणी फोटो घेऊ नका, फोटो तुमच्यापर्यंत पोहोचतील. ऐका, बिलकुल तिकडून रांग लावायची, गर्दी करू नका, शांततेत. हां, काढा पटापट, काढा फोटो. हां, मोबाईलवाले फक्त आमचे फोटोग्राफरच फोटो काढतील. ते काय भजनी मंडळच आहे ना मागचं. प्रत्येकाला फोटो मिळेल, ती काळजी करू नका. ग्रुपवर येईल त्याची लिंक. हे बाजूला सरका, ते शूटिंगला त्रास होतो तुमच्यामुळं. सरका बाजूला, यादीप्रमाणे नाही होणार, गडबड होऊन जाईल. बाजूला दादा, दाढीवाले दादा सरका इकडं.
चला पटापट, ज्यांचा फोटो झाला इकडून उतरायचं, जेवणाला जायचं. चला बाबा, हॅलो, एका मिनिटात होतो फोटो, लगेच मागे उतरायचं इकडून. जी जी, रांगेत रांगेत, तिकडनं इकडनं उतरायला आहे, तुम्हाला त्रास होईल, इकडनं या पुढून. चला पटापट, ज्यांचं झालं त्यांनी चला, दुसऱ्या लोकांना येऊ द्या. जेवण झालं की आम्हाला येऊन भेटा, साहित्य दुसऱ्या जागेवर भेटेल तुम्हाला.